प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत मराठी भाषा आकलनासह गतीसह वाचता व लिहिता यायला पाहिजे. ऐकून लिहिता यायला पाहिजे. आपल्याला श्रुत लेखन करता यायला पाहिजे. याच्यासाठी आपण दररोज प्रयत्न करणार आहोत. आज आपण आपले शरीर या घटकाअंतर्गत इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये शरीराचे अवयव आपल्या वहीवर लिहिणार आहोत आणि त्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे नवीन शब्द आपण लक्षात ठेवणार आहोत, सराव करणार आहोत आणि वाक्यांमध्ये त्याचा वापर करणार आहोत. चला तर पाहूया. आवर बॉडी आपले शरीर. सुरुवातीला हेड म्हणजे डोके. इथून इथपर्यंत हे सगळं हेड आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुमची मान येत नाही. हेड याला आपण म्हणतो हेड. HEAD हेड डोके. हे तुम्ही वहीवर लिहायचं आहे. फोरहेड तिथं फॉरहीड लिहिलेलं आहे. ते जेव्हा आपण फास्ट वाचन करतो तेव्हा ते तसं वाचायचं आहे. फोरहेड मग त्याचं उच्चारण फोरहेड असं येईल. कपाळ हा इतका भाग जो असतो त्याला आपण फोरहेड म्हणतो. त्याच्यानंतर इयर म्हणजे हे आपले कान जे असतात त्याला आपण इयर म्हणजे कान. EAR इयर. हे सगळे शब्द वहीवर लिहायचे आहे आणि सराव करायचा आहे. टीथ म्हणजे दात. टीद. TEE म्हणजे हा दीर्घ घ्यायचा आहे. टला विलांटी आपण दीर्घ घेणार कारण की डबल ई आलेला आहे इंग्रजीमध्ये. टीद दात. आणि टूथ म्हणजे एक दात. टूथ एक दात. अशा पद्धतीने एक वचन अनेक वचन आहे याचं. त्याच्यानंतर पाहूया नेक म्हणजे मान. हा मानेचा भाग याला आपण म्हणतो NECK नेक. चिन म्हणजे ही हनवटी याला आपण म्हणतो चिन. CHIN चिन हनुवटी. चेस्ट म्हणजे ही छाती याला आपण CHEST चेस्ट म्हणतो. चेस्ट. स्टमक हे पोट. स्टमक STOMACH स्टमक. Hला सायलेंट करायचं आहे. स्टमक. एल्बो ELBOW हे आपलं कोपर जे असतं हाताचं त्याला म्हणतो आपण एल्बो. हे इथलं पार्ट एल्बो. ELBOW एल्बो. नावेल ही जी आपली बेंबी असते त्याला आपण म्हणतो नावेल. नेवल बेंबी. नावेल किंवा नेवल म्हणू शकतो. हा आपला हात आहे. हा हँड हात. HAND हँड. FINGER फिंगर म्हणजे हाताची ही बोटे. फिंगर. एका हाताला 5 बोटे असतात. अपवादात्मक काही जणांना 6-7 असू शकतात. ते अपवाद आहे, एक्सेप्शन असतात. लेग म्हणजे हा पाय त्याला आपण म्हणतो लेग. LEG लेग. पाय किंवा तंगडे या ठिकाणी त्याचा असा अर्थ दिलेला आहे. हे इथं अँकल असतं. अँकल ANKLE अँकल म्हणजे पायाचा घोटा. त्याच्यानंतर आपण पाहूया टोज. ही जी इथे फिंगर्स आहेत आणि इथे पायाची बोटे TOES टोज. अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. हेअर हे जे केस असतात त्यांना हेअर म्हणतात इंग्रजीमध्ये. केस हेअर. आय डोळा. याच्यामध्ये आयब्रो पण आलेला आहे. आय हे जे भुवया असतात त्याला आयब्रो म्हणतात. तर IEYE म्हणजे डोळा. ही नोज ही नाक आहे. नोज NOSE नोज. हे गाल. चीक CHEEK चीक म्हणजे गाल. LIP लिप म्हणजे ओठ. शोल्डर हे असतं आपलं खांदा. SHOULDER शोल्डर म्हणजे खांदा. शोल्डर.
आर्म म्हणजे आपले बाहू, ह्या भुजा, आर्म, ARM, आर्म. वेस्ट याला आपण आपली कंबर म्हणतो, वेस्ट, WAIST, वेस्ट म्हणजे कंबर. ही जी असते आपली रिस्ट असते, W सायलेंट आहे, WRIST, रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट, रिस्ट. त्याच्यानंतर थंब म्हणजे हे जो अंगठा असतो पंजाचा किंवा बोटांमधील जो एक बोट आहे त्याला आपण थंब म्हणतो, THUMB, थंब. हा तो प्रत्येक बोटाच्या समोर येतो, असं बोट ते आहे थंब. पाम, L सायलेंट करायचं आहे. हे जे आपलं हे तळ हात असतो त्याला, तळवा, त्याला आपण पाम म्हणतो. ठीक आहे. हे शब्द वहीवर जसेचे तसे लिहा, त्याचा सराव करा. प्रत्येक शब्द 2 ते 3 वेळेस लिहा आणि 7-8 वेळेस वाचलं, 10 वेळेस वाचलं की आपोआप लक्षात राहतात. थाय, थाय म्हणजे ही जी मांडी असते त्याला आपण THIGH, थाय म्हणतो. GH सायलेंट करायचं आहे याच्यामध्ये. नी मध्ये K सायलेंट करायचं आहे. हा गुडघा, त्याला नी म्हणतो आपण, नी. उच्चारण पण कंसामध्ये दिलेलं आहे. फूट, या पायाला आपण काय म्हणतो, FOOT, फूट. आणि अनेक वचनी असेल तर FEET, फीट. हे टूथ आणि टीथ सारखंच आहे. फीट म्हणजे दोन्ही पाय, अशा पद्धतीने. हील, हील म्हणजे टाच. ही जी टाच असते मागच्या साईडला तिला HEEL, हील. हील म्हणजे टाच म्हणतो. तर कंसात दिलेले जे उच्चारण आहेत ते देखील आपल्याला मराठीमध्ये जसेच्या तसे लिहायचे आहे. मराठी अर्थ लिहायचा आहे आणि इंग्रजीतून हे स्पेलिंग्स लर्न करायचे आहे. तर बॉडी पार्ट्स तुम्हाला कमीत कमी 10 बॉडी पार्ट्स इझिली सांगता यायला पाहिजे, सोप्या पद्धतीने, अचूकपणे. आणि या सर्व शब्दांना तुम्ही वहीवर लिहायचं आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत हा अभ्यास तुम्हाला देण्यात येत आहे. आजची तारीख टाकायची आहे 1 मेची आणि हा अभ्यास तुम्ही करायचा आहे. काही अडचण आल्यास तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारायचं आहे किंवा कॉल करायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.